सर्वांना आज बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यानिमित्त आज पूर्ण भारतभर आपण बालिका दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी झाला। त्यांना 3 भाऊ होते, सिंधुजी, सखाराम आणि श्रीपती। त्यांच्या वडिलांचं नाव होतं खंडोजी नेवसे। काय नाव होतं? हे पाटील होते। आणि सावित्रीबाईंचा विवाह अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी झाला। त्या काळामध्ये खूप कमी वयामध्ये मुलींची लग्न केल्या जायची। त्यांचा विवाह झाला तो 1840 मध्ये। तो विवाह झाला गोविंदराव फुले, ज्यांचं गाव होतं धनकवडी। काय गाव होतं? धनकवडी या ठिकाणचे असणारे गोविंदराव फुले, त्यांचा मुलगा ज्याचं नाव होतं ज्योतिबा। या ज्योतिबा फुल्यांसोबत त्यांचा विवाह झाला। लहानपणी ज्योतिबांची आई या ठिकाणी काय झाली होती? वारलेली होती। मग त्यांचा सांभाळ त्यांची असणारी एक मावस बहीण सगुणाबाई होत्या। कोण? सगुणाबाई, ज्योतिरावांची मावस बहीण, यांना त्यांचा सांभाळ केला। तिच्याकडे काम होतं, मिशनऱ्यांची मुलं सांभाळायची आणि मग ती ज्योतिरावांना सोबत घेऊन जायची ते मिशनऱ्यांच्या मुलाबरोबर शाळेत। 1845 पर्यंत शिक्षणामध्ये आपल्या देशात मुलींचं प्रमाण 0% होतं, 0%। म्हणजे 1845 पर्यंत एकही मुलगी शाळेत जात नव्हती। मिसेस मिचिलेबाईच्या नॉर्मल स्कूल संस्थेमध्ये सावित्रीबाई प्रशिक्षण 2 वर्षामध्ये त्या चांगल्या मार्काने पास झाल्या, त्यांना प्रमाणपत्र मिळालं। आणि 1848 मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये काय केली? काढली। मुलींना स्वतःहून पदरमोड करून त्यांनी पुस्तके, कपडे, खाऊ वाटप केले। पण त्या ठिकाणी जे धर्म मार्तंड होते, ज्यांना वाटायचं मुलीनं शिकणं म्हणजे पाप आहे, मुली शिकल्या तर आपलं काही फावणार नाही, सगळे कर्मकांड बंद पडतील, मग अशा धर्म मार्तंडांनी काय केलं? त्यांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली। भरपूर त्रास त्यांना झाला। आपण ऐकलेलं असेल की ज्यावेळी सावित्रीबाई फुले शाळेत जाताना पिशवीमध्ये एक साडी घेऊन जायची। आता सांगितलं आपल्या आर्यांना, तिथे गेल्यानंतर लोकांनी शेण माती फेकलेली साडी बदलायची, दुसरी साडी घालायची आणि मुलींना शिकवायचं। बघा रे ते किती खडतर असेल। लोकांचं शेण माती खाऊन त्यांनी तिथे जाऊन मुलींना, गोरगरिबांच्या मुलींना शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं। हळूहळू हळूहळू मुलींची संख्या वाढत गेली। जेवढा विरोध होता तेवढ्या निश्चयानं यांनी काय केलं? आणखी नवीन शाळा काढायला सुरुवात केली। नंतर 19 सप्टेंबर 1852 ला त्यांनी दुसरी शाळा काढली। रास्तापेठ या ठिकाणी त्यांनी काय केली? दुसरी शाळा सुरू केली। नंतर 15 मार्च 1852 ला त्यांनी वेताळपेठ या ठिकाणी तिसरी शाळा सुरू केली। असं करत करत त्यांनी पुणे आणि सातारा परिसरामध्ये एकूण 18 शाळा काढल्या। किती काढल्या? म्हणजे 1848 ते 1852 या 4 वर्षामध्ये त्यांनी एकूण मुलींच्या 18 शाळा काढल्या। किती शाळा काढल्या? 18 शाळा काढल्या। 12 फेब्रुवारी 1953 ला या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही दाम्पत्याचा काय करण्यात आला? सत्कार करण्यात आला। त्यावेळेचे जे अधिकारी होते, ज्यांचं नाव होतं मेजर कॅन्डी, आणि त्या कार्यक्रमाला जवळजवळ 4 ते 5 हजार लोक उपस्थित होते आणि चांगली चांगली लोक त्या कार्यक्रमामध्ये होते। नंतर त्या जोडप्यानं समाज कार्याची सुरुवात केली। 13 जानेवारी 1852 रोजी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली। त्या ठिकाणी सतीची चाल असेल। सतीची चाल म्हणजे काय माहितीये का रे? ज्यावेळेस एखादा पुरुष वारतो, तो पुरुष वारल्यानंतर तो कितीही कमी वय, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी जरी तो पुरुष वारला किंवा त्याच वर्षी जरी वारला तरी त्या बायकोनं जिवंत राहायचं नाही। त्याच्या चितेमध्ये उडी घेऊन तिनं सुद्धा काय करायचं? आपला जीव द्यायचा। तो पती मेल्यानंतर तिला जगण्याचा अधिकार नव्हता। ती चाल बंद करण्यासाठी यांनी प्रयत्न केले। 1953 रोजी बाल हत्या प्रतिबंधक
गृह त्या ठिकाणी स्थापन केलं. सतीप्रथा बंद झाली. मग केशवपण आलं. केशवपण म्हणजे ज्या बाईचा नवरा वारेल ती विधवा होईल त्यावेळेस काय तिनं साज शृंगार करायचा नाही, तिनं नटायचं नाही, सजायचं नाही, तिची चप्पी केल्या जायची. म्हणजे तिचे पूर्ण केश काय केल्या जायचे, काढल्या जायचे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी काय केलं, या सगळ्या नाव्यांना विश्वासामध्ये घेतलं आणि त्यांनी सांगितलं असं जर तुम्ही कराल तर हे चुकीचं आहे. त्यांना विश्वासामध्ये घेतलं. मग कुठलाही नावी जायना ना कुठं त्या महिलेचे केस कापण्यासाठी, कुणीही नावी दजना. त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांनी त्या ठिकाणी ही प्रथा सुद्धा काय केली, केशवपण सुद्धा प्रथा काय केली, बंद केली. त्यानंतर पुनर्विवाह यासाठी एक सभा त्यांनी स्थापन केली. विधवा पुनर्विवाह सभा स्थापन केली. एक काशीबाई नावाची बालविधवा होती. असंच कमी वयामध्ये लग्न झालेलं. तिचं नाव होतं काशीबाई आणि ती जातीनं ब्राह्मण होती. विधवा झाल्यामुळं त्यावेळी सुद्धा वाईट लोक असतातच ना. मग या वाईट लोकांच्या तावडीमध्ये ती सापडली. सापडल्यानंतर या ब्राह्मण समाजामध्ये असणारी जी काशीबाई नावाची विधवा होती तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण ती आत्महत्या करणार तोच सावित्रीबाईंनी तिला जवळ केलं. ती गरोदर होती. ती बाळांत होईपर्यंत तिची काळजी सावित्रीबाई फुलेंनी घेतली आणि तिच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव होतं यशवंत. काय नाव होतं? जो पुढे चालून या फुले दाम्पत्याला काही आपत्ती झालं नाही. मग पुढे चालून त्यांनी या यशवंतला काय केलं, आपला मुलगा मानलं आणि त्याला काय केलं, दत्तक घेतलं, त्याचा सांभाळ केला आणि त्या यशवंतला त्यांनी पुढे शिक्षण देऊन डॉक्टर बनवलं. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची काय केली, स्थापना केली आणि महाराष्ट्रात त्यावेळी एक भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळी या दोन्ही फुले दाम्पत्यांनी दुष्काळ असल्यामुळे लोकांना खायला नव्हतं, लोक उपाशी मरायला लागली, जनावर पाण्या वाचून त्रसायला लागली. त्यांनी लोकांसाठी भीक मागितलं आणि लोक जगवली. त्यानंतर 1889 ला यशवंतचा विवाह झाला. ज्योतिबाची परिस्थिती जरा खालावली होती. 28 नोव्हेंबर 1890 ला या ज्योतिबांनी काय केला, अखेरचा श्वास घेतला. 1893 ला सत्यशोधक परिषदेचे संमेलन सासवड या ठिकाणी भरलं. त्याचं अध्यक्षपद एकमुखाने सावित्रीबाई फुले यांच्याकडे गेलं. ज्योतिबांनी भरपूर साहित्य निर्मिती केली होती. त्यामध्ये इशारा असेल, शेतकऱ्यांचा असूड असेल, गुलामगिरी असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, असे भरपूर ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिले. त्याचप्रमाणे सावित्रीबाईंनी काळ फुले हा कविता संग्रह आपल्या पतीच्या निधनानंतर लिहिला. 52 कशी सुबोध रत्नकार हा ग्रंथ लिहिला आणि ज्योतिबाच्या मृत्यूनंतर 7 वर्ष सावित्रीबाईंनी समाजकार्यामध्ये म्हणजे प्रशंसनीय काम केलं, कार्य केलं आणि 1897 ला महाराष्ट्रामध्ये प्लेग नावाचा मोठा एक संसर्गजन्य आजार त्या ठिकाणी आला आणि मग या आजारामध्ये खूप लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. या प्लेग मध्ये काम करत असताना सावित्रीबाई फुले सुद्धा मागे हटल्या नाहीत. त्यांनी सुद्धा अनेक रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम केलं. अनेक रुग्णांना त्यांनी दवाखान्यापर्यंत पोहोच केलं. प्लेग नावाचा रोग असा होता, काही क्षणामध्ये संसर्ग व्हायचा. काखेमध्ये मोठी गाठ उठायची आणि काखेमध्ये जांघेमध्ये गाठ उठली की लगेच माणसाचा काय व्हायचा, मृत्यू व्हायचा. तरी पण सावित्रीबाई फुलेंना बरेच जण सांगायचे तुम्ही थोडस दूर राहा, आम्ही हे काम करतो. परंतु स्वतः त्या रोगामधून या लोकांना, समाजाला वाचवण्यासाठी झटत राहिल्या आणि त्यामध्ये काय झालं, त्यांना सुद्धा काय झाली, त्या रोगाची लागण झाली. 10 मार्च 1897 ला हजारो लाखो लोकांचे असणारे श्रद्धास्थान असलेली ही माऊली इहलोक सोडून गेली. आता ही एक युग स्त्री म्हणून काय इतिहासामध्ये अमर झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचा हा माझ्या वाचनामध्ये आलेला हा इतिहास, त्यांच्याविषयी असणारं त्यांचं कार्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आज बालिका दिनानिमित्त पुन्हा एकदा आपण त्यांच्या स्मृतीस आपण अभिवादन करूयात.
आणि या ठिकाणी आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद.